तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्णव ईश्वरीच्या लिपस्टिकचा मार्क टिश्यू पेपरवरती बघत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते. ईश्वरीला माहिती नसतं की तिच्या लिपस्टिकचा मार्क अर्णव आता टिश्यू पेपरवरती बघतोय. ईश्वरीसुद्धा ऑकवर्ड झालेली असते, लाजत असते आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथे आल्यानंतर ती अर्णवला सिग्नल देते की ती आली आहे. तेव्हा तो पटकन टिश्यू पेपरची घडी करून आपल्या खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, मगाशी उत्साहाच्या भरामध्ये मी जे काही केलं त्यासाठी सॉरी. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, पण असं कोणी चार चौघांमध्ये वागतं का? आणि आता कशाला सॉरी म्हणतेस? सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे. तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं अर्णवच्या गालावरती आणि ती म्हणत असते की नाही सर, मी तर तुम्हाला सॉरी म्हणायला आले. जे केलं ते उत्साहाच्या भरामध्ये केलं होतं, पण हे तुम्ही काय केलं? तुमच्या गालावरती माझ्या लिपस्टिकचा मार्क काय उठला तर तुम्ही तो लगेच पुसून टाकलात. माझ्या लिपस्टिकचा मार्क 1 मिनिट तुमच्या गालावरती राहिला असता तर त्याच्यामध्ये काय बिघडलं असतं? काय एवढं आभाळ कोसळलं असतं? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तो लिपस्टिकचा मार्क आहे, तो काही गालावरती घेऊन मी मिरवू का? आणि तू इतक्या लोकांच्या समोर जर ते केलं असतंस तर लोक माझ्याबद्दल काय बोलले असते? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमच्या जागी दुसरा कोणी बिझनेसमन असता ना, तर आपल्या मुले आपल्या बायकोला इतका आनंद झाला आहे तर पेपरमध्ये बातमी छापून आणली असती. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तो मार्क पुसून टाकलात. म्हणजे तुमच्या गालावरती पापी करण्याचा सुद्धा मला अधिकार नाही आहे का सर, बायको म्हणून? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुम्ही जे केलंत ना सर, मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. मला तर तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, जाऊ दे. तेव्हा अर्णव म्हणतो की तू जर सगळ्यांसमोर माझ्या गालावरती असं किस केलं असतंस ना तर सगळे पत्रकार पळून गेले असते. ईश्वरी म्हणते, हो का? मला नाही असं वाटत. उलट सगळ्यांनी पेपरमध्ये ती बातमी छापून आणली असती. पण जाऊ दे, तुम्हाला आता त्यातलं काही कळतच नाही तर कशाला मी तुमच्याबरोबर बोलते? असं म्हणून ईश्वरी चेंज करण्यासाठी जाते. तर इथे आता सुप्रिया आणि नम्रता दोघीही टेन्शनमध्ये असतात. आकाशवरती कोणीतरी हल्ला केलेला असतो म्हणून. तेव्हा शुभू म्हणत असतो, कोण तो माथे फिरू होता काय माहिती, त्याने बिचाऱ्या आकाशवरती असा प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर इथे आता आकाश आलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, आकाश, तुम्ही इतक्या लवकर का उठलात? अहो, तुम्ही अजून थोडा वेळ झोपायचं ना. आकाश म्हणतो, नाही नको, आधीच मी इव्हेंटला सुद्धा पोचलेलो नाही आहे. सगळेजण काळजी करत असतील, ॲटलिस्ट मला लवकर घरी तरी जाऊ दे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, पण मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही आहे, मी तुमच्याबरोबर येणार. तेव्हा शुभू म्हणत असतो, कशाला नमू, अगं मी आहे ना, मी आकाशला घरपर्यंत सोडायला जातो, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा सुप्रियाला काय वाटतं, बिचारा शुभंकर किती चांगला आहे. आकाशबद्दल कुठल्याही पद्धतीचा मनात राग न ठेवता तो आकाशला घरी सोडायला जायला तयार झाला. त्यानंतर वल्लरी नेहमीप्रमाणे तमाशा करत असते. ती म्हणत असते की काय गरज होती त्या भिकारड्या मुलांना इथे बोलवायची. सात्विक फॅशनचा इव्हेंट आत्तापर्यंत सगळ्यात बेकार इव्हेंट हा झाला. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात की सात्विक फॅशनचा इव्हेंट हा नव्हताच, हा ईश्वरी फॅब्रिकचा इव्हेंट होता आणि तो सुद्धा सगळ्यात चांगला साजरा झाला नाही का? ती मुलं आली ना, त्यांनी तर 4 चांद लावल्यासारखे झाले. तेव्हा वल्लरी म्हणते, हो का? मला असं नाही वाटत. ज्या ईश्वरीचं तुम्ही इतकं कौतुक करताय ना, ती ईश्वरी जेव्हा सगळं घशात घालून बसेल ना, तेव्हा तुमची अक्कल ठिकाणावरती येईल. सात्विक फॅशनबद्दल बोलताय ना तुम्ही? जेव्हा इथे सात्विक फॅशन हे नाव जाऊन तिथे सगळीकडे ईश्वरी फॅब्रिक हे नाव येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ती ईश्वरी किती आतल्या गाठीची आहे ते. तेव्हा मामा म्हणतात, मला असं नाही वाटत. ईश्वरी खूप चांगली आहे आणि ईश्वरी कधीच असं काहीच करणार नाही, कारण माझा त्या दोघींवरती सुद्धा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की तिची आई ही तशी आणि ईश्वरी ही अशी, त्या दोघींचा तुम्हाला काय एवढा पुळका हो? तेव्हा इथे मामा म्हणतात की त्या दोघीजणी निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे हे आरोप आहे ना कधी सिद्ध नाही होणार आहेत.
तू विनाकारण त्यांच्यावरती आरोप करत राहतेस आणि ईश्वरीचा राग करत असतेस. पण माझा त्यांच्या माणुसकीवरती पूर्ण विश्वास आहे. तू कितीही ईश्वरी आणि सुप्रियाताईंचा राग केलास ना, तरीसुद्धा त्या प्रामाणिक आहेत, त्या निर्दोष आहेत आणि त्या एक ना एक दिवस स्वतःला निर्दोष सिद्ध करतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी तयार झालेली असते आणि तिला तिची औषधं घ्यायची असतात. आता अर्णवबरोबर ती बोलत नाही आहे, कारण अर्णवचा तिला राग आला आहे. गालावरती असलेला लिपस्टिकचा मार्क अर्णवने रागाने पुसून टाकलेला असतो ना, तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुमच्याबरोबर बोलणार नाही. तेव्हा ईश्वरी आता स्वतःहून बाटलीचं झाकण खोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते काही जमत नसतं. ती तोंडाने उघडायला जाणार तेवढ्यातच इथे अर्णव म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय काय तुझं मिस इंदौर? ती म्हणते की मला औषध घ्यायचं आहे. अर्णव म्हणतो, मला सांग ना, आत्तापर्यंत मीच देत आलो आहे ना तुला औषध. तेव्हा अर्णव इथे आता बाटलीचं झाकण काढतो आणि ईश्वरीला औषध स्वतःच्या हातानेच पाजतो आणि तिच्या चेहऱ्यावरती येणारे केस अर्णव आता स्वतःच्या हाताने बाजूला करतो, कानाच्या मागे करतो. त्यानंतर तिला औषधसुद्धा देतो. औषध घेतल्यानंतर अर्णव आता बाटली बंद करून ठेवतो. तेव्हा ईश्वरी खुणावते आणि म्हणते की दुसरंसुद्धा गोळी आहे, ती पण द्या. तेव्हा अर्णव आता गोळी देतो, तिला पाणीसुद्धा प्यायला देतो. ईश्वरी म्हणते, बास बास झाला आता. तेव्हा अर्णव म्हणतो, हाताने काय बासबास करते? काय तोंड आहे ना तुझं? तोंडाला प्लास्टर नाही केले, तोंडाने बोलू शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो बोलू शकते, पण मला तुमच्याबरोबर बोलायचं नाही आहे, कळलं? आणि ती आता अर्णवच्या चेअरवरती जाऊन बसते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर हे काय? मी तिथे बसून माझं प्रेझेंटेशनचं काम करतोय आणि तू माझ्या कामाच्या ठिकाणी बसली आहेस. ती म्हणते, ओ तुम्हाला दुसरीकडे कुठे जागा नाही आहे का बसून काम करायला? हीच जागा आहे का तुम्हाला? माझा हात दुखतोय कळत नाही तुम्हाला? अर्णव म्हणतो, मिस इंदौर तुझा हात दुखतोय म्हणून तुला बसायला ती एकच जागा आहे का? बाजूला जाऊन बसू शकतेस ना. ईश्वरी म्हणते, का बाजूला बसायचं मी? का बाजूला बसायचं? बेरहमीसारखे तुम्ही वागता. गालावरती पहिली किस काय केली, तर माझी किस ही तुम्हाला आवडली नाही. तुम्ही काय केलं? तुम्ही ती बेरहमीसारखी पुसून टाकलीत. असं वागतं का कोणी? असं वागतं का? मी जे वागले त्यानंतर तुम्ही जे वागलात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे सर. अर्णव म्हणतो, तू जास्त बोलू नकोस, तुझ्या बोलण्यामुळे मला त्रास होतो, मला इरिटेशन होतं आहे. ईश्वरी म्हणते, का? तुम्हीच तर भांडण उकरून काढलं ना, तुम्हीच तर बोललात मला तोंडाला प्लास्टर केलेलं नाही आहे, तोंडाने बोलू शकतेस. मग आता मी बोलते तर इतका त्रास का होतोय तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे. ईश्वरी म्हणते, जा ना मग, जाऊन काम करा. तशी तुमची चेअर आता रिकामी झाली, जाऊन बसा ना तिथे जाऊन काम करा. माझ्याशी कशाला उगाच भांडताय? असं आता ईश्वरी म्हणते आणि इथे अर्णवला त्याची चेअर परत करते. त्यानंतर नम्रता म्हणत असते, सर घरी गेल्यानंतर तुम्हाला जास्त पेन झालं ना, तर पेन किलर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की नम्रता, मला इतकं काही झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. किती आता मला गोष्टी सांगशील? तेव्हा नम्रता रडत असते, इमोशनल झालेली असते. तेव्हा आकाश इथे तिला मिठी मारतो, तिला शांत करत असतो. शुभंकरला ते बघवत नसतं, तो इथे गाडीच्या आरशामध्ये बघत असतो. तो खूप जास्त जेलस होतो, त्याला खूप जास्त राग येतो आणि तो म्हणतो की नमे ढमे, अगं किती सँटी होती आहेस. आणि तसंही आकाश त्याच्या घरी चालला आहे, काही सासरी नाही चाललं आहे, इतकं त्याला समजावून सांगतेस. त्यानंतर इथे आकाशला घेऊन शुभंकर तिथून आता निघून गेलेला असतो. त्यानंतर नम्रताला बरं वाटतं की तिने दिवसभर आकाशची व्यवस्थित काळजी घेतलेली असते. त्याला तिने खूपच जास्त प्रेमाने भरवलेलं असतं, त्याचबरोबर त्याची काळजी घेतलेली असते. या गोष्टीचा तिला आनंद असतो. पण शुभंकरला ते सगळं बघून मनामध्ये राग आलेला असतो. आकाश घरी आल्यानंतर ईश्वरी जागीच असते. ईश्वरी म्हणते, भाऊजी अहो कुठे गेला होतात तुम्ही? सकाळपासून मी बघते तुम्ही इव्हेंटलासुद्धा आला नाहीत. ईश्वरी फॅब्रिकचा इव्हेंट होता, तुम्ही इतकी सगळी तयारी केलीत आणि तुम्ही इथे नव्हता. तुम्ही ताई आणि आईला आणायला गेला होतात, मला माहिती आहे. तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला. अहो पण तुम्ही तरी यायचं ना घरी. काय झालं भाऊजी? तेव्हा इथे ती म्हणते, सांगा ना काय झालं? तो आपला हात लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ईश्वरी त्याच हाताला खेचते, त्याला खूप दुखतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, भाऊजी काय झालं तुम्हाला? तुमच्या हाताला इतकं काय लागलं? आणि तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, माझ्यावरती एका व्यक्तीने कुणीतरी माथे फिरूने हल्ला केला. त्यानंतर इथे शुभंकर आता म्हणत असतो की काय गरज होती आकाशला मारण्याची? त्याला मारून तू स्वतःला खूपच जास्त हिरो समजत होतास ना. पण काय झालं? तो आपल्याच घरी आला
आणि नम्रता आणि आकाश हे माझ्यामुळे अजूनच एकमेकांच्या जवळ आले. नम्रताने त्याची एवढी काळजी घेतली, त्याला हाताने भरवलं, हाताने गोळ्या दिल्या, त्याची हवी तेवढी काळजी घेतली, हाताला मलम लावून दिलं. आणि मग मी काय केलं? या सगळ्यामध्ये माझ्यामुळे ते दोघेजण तर एकत्र आले. मग मला तर शिक्षा व्हायलाच हवी ना. शिक्षा तर तुला होणार शुभंकर. आणि तो आपल्या हातावरती आता त्याच काठीने मारून घेतो ज्या बांबूने त्याने आकाशला मारलं होतं. आणि त्याने तो आता स्वतःच्याच हाताला हवं तेवढं मारतो. ईश्वरी म्हणते, भाऊजी या बरं तुम्ही, या इथे, तुम्ही इथे येऊन बसा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आकाश काय झालं तुला, काय झालं? आकाश म्हणतो काही नाही, मी जेव्हा नम्रता आणि सुप्रिया काकूंना आणायला जात होतो ना, तेव्हा कुणीतरी माथेफिरूने माझ्यावरती हल्ला केला. हे तुला कुणी सांगितलं? तर मला शुभंकरने सांगितलं. मी तुमच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा शुभंकर म्हणाला की एक माथेफिरू कोणीतरी आहे. त्या माथेफिरूने एका बाईला सुद्धा त्याच्यासमोर मारलं आणि त्यानंतर त्याने माझ्यावरती सुद्धा हल्ला केला, असं शुभंकर म्हणाला. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मग मी नम्रताकडे गेलो, तिने असं मलम वगैरे लावले. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश पण तुला खूप लागले, चल डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो भाऊजी, तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. बघा ना, जखम किती खोलवर आहे, तुम्ही जा बरं, डॉक्टरकडे जा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश अंगावरती हे सगळं ओढायचं नाही आहे, तुला डॉक्टरकडे यावं लागणार आहे, चल बरं माझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, दादा खरंच नको. ईश्वरी, माझी नम्रताने व्यवस्थित काळजी घेतली, मलम वगैरे तिनेच लावून दिले आणि पेन किलरसुद्धा दिले. आता डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे, मी आता आराम करतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तुम्ही दोघेजण आराम करा, मी जातो. ईश्वरी म्हणते, नाही हा भाऊजी, तुम्ही डॉक्टरकडे जायचं आहे. आकाशला अर्णव म्हणतो, चल चल आधी डॉक्टरकडे चल. तो त्याला धक्का मारून नेत असतो. ईश्वरी म्हणते, अहो हळूहळू, ही काय डॉक्टरकडे नेण्याची पद्धत आहे, प्रेमाने नेलं तरी चालेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, काही लोकांना या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं कळतं, नाहीतर त्यांना नाही कळत. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, कुणाला बोललात तुम्ही? काही माणसांना म्हणजे तुम्ही मला बोललात का सर? नाही, तुम्ही मलाच बोललात ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी आकाशला बोललो, तुला कुठे बोललोय मी? तू का उगाच माझ्याबरोबर वाद घालतेस? ती म्हणते, मी काही लहान नाही आहे, सगळं कळतं मला. काही लोकांना म्हणजे तुम्ही मनाच म्हणालात. तेव्हा इथे आकाश आता म्हणतो, अरे अरे, माझा हात खूपच जास्त दुखतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, भाऊजी सॉरी, तुम्ही डॉक्टरकडे जा बरं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ईश्वरी, तुझ्याकडे मलम वगैरे असेल तर लाव ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आहे ना, मी लावते भाऊजी तुम्हाला मलम. तेव्हा इथे ईश्वरी मलम घेऊन येते आणि स्वतः इथे आकाशच्या हाताला लावत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ओ डॉक्टर झालेत का तुम्ही? बघ जरा, त्याच्या हाताला आधीच इथे लेप आहे आणि त्याच्यावरती तू मलम लावणार आहेस. ती म्हणते, हो मला माहिती आहे, कळतं मला, मी ते आधी क्लीनच करणार होते आणि मग त्याच्यावरती मी मलम लावणार होते, कळतंय का तुम्हाला? अर्णव म्हणतो, जाऊ दे, काय करायचं आहे ते कर, तुझ्याजवळ बोलण्यात काही अर्थच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ओ एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? माझ्याजवळ बोलण्यात अर्थ नाही आहे असं म्हणालात तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली मला असं बोलायची? त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश इथे हसायला लागतो. आकाशची काळजी घेता घेता दोघा जणांमध्ये इतकं भांडण होतं की दोघेजणं भांडतच बाहेर जातात. त्यानंतर इथे सकाळी अर्णव तयार झालेला असतो. ईश्वरी आता इथे काही गोष्टी स्वतः ठेवत असते, बाहेर काढत असते. अर्णव म्हणतो की जर माझी गरज असेल तर सांग, मी आहे इथे उभा. ईश्वरी म्हणते, नाही, काही गरज नाही आहे, मी करेन माझ्या हाताने. त्यानंतर इथे आता आपल्या ऑफिसमधून आलेले असतात शिर्के आणि त्यांच्याबरोबर आलेले असतात कुलकर्णी. तेव्हा तिथे आलेली असते वल्लरी आता त्यांच्या मागोमाग मुद्दामूनच येते. तिला ऐकायचं असतं की या ठिकाणी आता शिर्के आणि त्यांच्याबरोबर तो माणूस कोण आहे. तेव्हा शिर्के म्हणतात की सर, हे आहेत इंजिनियर आपले कुलकर्णी. तुम्ही आपल्या साताऱ्याच्या फार्म हाऊसवरती जे काही आता हॉलिडे हाऊस बांधताय ना, त्यासाठी आता हेच इंजिनियर आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय हॉलिडे हाऊस? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, साताऱ्याचं आपलं जे फार्म हाऊस आहे ना, तिथेच मी आता हॉलिडे हाऊस बांधणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. तेव्हा इथे काही मॉडेलचे फोटोज दाखवले जातात. ते मॉडेलचे फोटोज अर्णव आता बघत असतो आणि त्याला ते खूपच जास्त आवडतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मॉडेल तर छान आहे, फक्त हे काम करत असताना खूपच बारीक काम आहे, तेव्हा त्याला सिमेंट वगैरे तुम्ही व्यवस्थित वापरलं पाहिजे. तेव्हा शिर्के म्हणतात, मी पण तेच सांगितलं, खर्च होऊ दे
आणि जे काही असेल ते आपण पुढे मागे करू, पण सिमेंट मात्र चांगलंच वापरलं पाहिजे. अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर इथे तुम्ही काय म्हणालात की सिमेंट चांगलं वापरा, कारण का टिकाऊ पाहिजे. फार्म हाऊस तुम्हाला तुमचं हे हॉलिडे हाऊस टिकाऊ व्हायला पाहिजे. मग नात्याचं काय सर? नात्याचा विचार तुम्ही तसं का करत नाही? सिमेंट चांगल्यातलं वापरताय कारण नातं टिकाऊ पाहिजे. मग आता तुम्ही नात्याबद्दल तसा विचार का नाही करत? मनामध्ये तर प्रेम असतं तुमच्या, पण ते तुम्ही दाखवत का नाही चेहऱ्यावरती? तो म्हणतो, मी सिंदूर, मला लहान मुलांसारखं वागता नाही येत. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे माझ्या मनात जे असतं ते मी बोलून दाखवते, तुमच्यासमोर करून दाखवते, ते लहान मुलांसारखं असतं का? म्हणजे माझ्या मनातल्या भावनांना काही किंमत नाही? तेव्हा इथे ईश्वरी आता त्याला छेडत असते. त्यानंतर वल्लरी म्हणते, अच्छा, म्हणजे हा अर्णव आता ईश्वरीच्या घशात अजून काय काय घालणार आहे काय माहिती. तेव्हा इथे अंजली येते आणि म्हणते की काय गं मामी, काय झालं? वल्लरी म्हणते, अंजली अगं अजून काय काय बघावं लागणार आहे. हा अर्णव आहे ना, सगळं काही त्या ईश्वरीच्या घशात घालायला निघालं आहे. आता साताऱ्याचं जे फार्म हाऊस आहे ना, तिथे तो आता हॉलिडे हाऊस बांधतोय. हॉलिडे हाऊस त्या ईश्वरीसाठी. तुला विचारलं का त्याने? अंजली म्हणते, नाही मामी, चिंटूने मला काही विचारलेलं नाही आहे. तो परस्पर आता हे डिसिजन का घेतो? तेव्हा वल्लरी म्हणते, लग्नाच्या आधी जे काही करायचा ते सगळं आपल्या बहिणीला विचारून करायचा. जेवढे डिसिजन घ्यायचा बहिणीला विचारून घ्यायचा. पण आता तो तसं काहीच करत नाही आहे. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की तो मला काही न विचारता एवढे मोठे मोठे निर्णय फक्त त्या ईश्वरीच्यासाठी घेतो आहे. ईश्वरीसाठी चिंटू किती बदलला आहे, पण आता मी त्याला विचारणारच आहे. एवढा मोठा त्याने निर्णय मला न विचारता का घेतला? वल्लरी म्हणत असते की एक दिवशी ती ईश्वरी सगळं घशात घालेल ना, तेव्हा कळणार आहे त्यांना. त्यानंतर इथे आकाश म्हणतो, वहिनी तू आधी इकडे इकडे बरं इकडे ये. ती म्हणते, भाऊजी अहो कुठे घेऊन जात आहे मला? तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे छोटंसं. ती म्हणते, कसलं एवढं सरप्राईज आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तू बघायला तर चल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय चाललंय तरी काय तुमचं? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वहिनी हे घे, हे तुझ्यासाठी. ती म्हणते, वा, माझ्यासाठी? भाऊजी खूपच छान आहे, आणि हे चॉकलेटसुद्धा तुझ्यासाठी. तेव्हा इथे ईश्वरी खुश होते आणि म्हणते, माझं फेवरेट चॉकलेट, थँक्यू सो मच भाऊजी. तेव्हा मामा म्हणतात, पण ईश्वरी अगं त्या कार्डमध्ये एवढं आहे तरी काय, जे बघून तुला इतका आनंद झाला? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा मामा, याच्यावरती काय लिहिलं आहे, गेट वेल सून. तेव्हा इथे गेट वेल सून हे आता कार्ड आणि हे चॉकलेट तू तुझ्या जवळ ठेवायचं आहे, चॉकलेट खायचं आहे, आणि तुझी नजर ह्या कार्डवरती असली पाहिजे. गेट वेल सून म्हणजे तुला आता लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. माझ्या हाताला लागलं आहे ना, तेव्हा इथे मी लवकरच बरं व्हायचं आहे असं मला सांगितलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आपल्या वहिनीचा इतका विचार करतो, हे बघून अर्णवला खूप छान वाटतं आणि ईश्वरीलासुद्धा खूपच जास्त स्पेशल वाटतं. हाताला लागलेलं असतानासुद्धा ती सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेते, मग तिला आपण थँक्स म्हणायला नको का, असं इथे आकाशचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अंजली पेपरवरती सह्या करायच्या आधी सगळे चेक करत असते. तेव्हा ती म्हणते, हे काय, ईश्वरी क्लाउड किचनचे बिल्स ह्याच्यामध्ये काय करतायत? तेव्हा शिर्के म्हणतो, मॅडम त्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही आहे. अंजली म्हणते, चल, मला चिंटूला आत्ताच्या आत्ता हे सगळं विचारायचं आहे. अंजली म्हणते, चिंटू, आता ईश्वरी क्लाउड किचन हा ईश्वरी चालवत होती तेव्हा ठीक आहे, पण आता तिची बहीण नम्रता चालवते ना, मग तरीसुद्धा आपण ईश्वरी क्लाउड किचनचे बिल्स आपण का भरतोय? सांग ना, आपण का भरतोय? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई, ते आधीपासून आपणच भरतोय. तेव्हा अंजली म्हणते, अजिबात नाही, आता काही झालं ना तरीसुद्धा आपण भरायचे नाही आहेत. आणि ती ईश्वरीला म्हणते, काय गं ईश्वरी, माझ्या भावाबरोबर लग्न का केलं आहेस तू? माझ्या भावाकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, म्हणूनच तू त्याच्याबरोबर लग्न केलं आहेस ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई हे तुम्ही काय बोलताय? अंजली म्हणते, हो, खरं तेच बोलते आहे ना मी. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तर तू त्याच्याबरोबर लग्न करून या घरामध्ये आली आहेस आणि त्याला लुबाडते आहेस. आता ईश्वरी क्लाउड किचनचे हे बिल्स आहेत ते आम्ही का भरायचे? आमचा काय संबंध? तुम्ही तो चालवता ना, तुमच्याने जर शक्य होत नसेल तर बंद करा तो, आणि आता जर चालवत असाल तर सगळं काही तुम्हीच बघा. आमच्याकडून ते पैसे कशासाठी घेता? काही झालं ना चिंटू, तरीसुद्धा ईश्वरी क्लाउड किचनचे बिल्स
मी पास करणार नाही आहे, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि इथे आता ईश्वरीच्या तोंडावरती अंजली ते बिल्स आता फाडते आणि सगळेच्या सगळे फेकून देते. तरी इथे आता अंजलीचा क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो आणि तो इथे आता ईश्वरीच्या समोर येत असतो. पण तरीसुद्धा ईश्वरी काही बोलत नाही, तिच्या वागण्याला प्रत्युत्तर करत नाही.